आणि आज आपल्याकडे भलं मोठं असं पॅनल आहे ज्याच्यात धनगर आणि आदिवासी समाजाचे प्रमुख नेते अभ्यासक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत थोड्याच वेळात जोडले जाणार आहेत। ज्यांनी आज आंदोलन केलं ते नरहरी झिरवळ आपल्या सोबत थोड्याच वेळात असतील, उपाध्यक्ष आहेत ते। त्याचबरोबर आपल्या सोबत आता इथं बाळासाहेब दोडतले जोडले गेलेले आहेत, यशवंत सेनेचे अध्यक्ष आहेत। आपल्या सोबत आता सुनील भुसारा आमदार जे आंदोलक आहेत ते सुद्धा जोडले गेलेले आहेत। भुसारा साहेब, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत आदिवासी हक्काच्या साठी लढणाऱ्या याचिकाकर्ते जे होते ते डॉक्टर संजय दाभाडे अभ्यासक आहेत, ते सुद्धा जोडले गेलेले आहेत। दाभाडे सर, तुमचंही स्वागत। आपल्या सोबत संभाजीनगरहून आंदोलक गणेश केसकर सुद्धा जोडले गेलेले आहेत। गणेशजी, तुमचं सुद्धा स्वागत आहे। आपल्या सोबत आता माझ्या इथं स्टुडिओमध्ये अनिल जोरे सुद्धा जोडले गेलेले आहेत, ते सुद्धा अभ्यासक आहेत धनगर आरक्षणाचे। मी त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहे, पण सुरुवातीला मला या सगळ्या मुद्द्यावरून पहिल्यांदा सुनील भुसारा यांच्याकडे जायचं आहे। सुनीलजी, आज तुम्ही थेट मंत्रालयावर चढाई केली, का तुम्ही ही चढाई केली? काय तुमचं नेमकं म्हणणं होतं? तुम्हाला काय सरकारला आज मेसेज द्यायचा होता? काय सांगाल त्याबद्दल? धन्यवाद विराजजी। मागच्या 30 तारखेला जे गांधींच्या पुतळ्यासमोर जे आंदोलन आम्ही केलं होतं आणि आमचा आवाज ऐकण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वेळ आम्ही मागितली होती, त्या बैठकीत जो काही निर्णय, जे काही आमच्या चर्चा झाल्या, त्या चर्चेनुसार जी सुप्रीम कोर्टामध्ये आमच्या पेसा आंदोलनाची जी केस सुरू आहे, पेसा भरतीची, त्या केस त्यानुसार फक्त न्यायालयाला माहिती द्यायची की आम्ही अशी भरती करत आहोत। कारण मी आपल्याला मागच्या वेळेस सांगितलं होतं की पेसा भरतीला सुप्रीम कोर्टाचा स्टे नाही, त्यामध्ये राज्य सरकारने भूमिका मांडलेली आहे की जोपर्यंत या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत आम्ही भरती करणार नाही। कोर्टाने स्टे दिला नव्हता आणि मग राज्य सरकारला तो अधिकार आहे की स्वतः जे स्टेटमेंट दिलंय फक्त कोर्टाला ते सांगायचं आहे की आम्ही हे करत आहोत आणि ते सांगून ही भरती पुढे प्रक्रिया न्यायची, अशी आमची मागणी आहे। आचारसंहिता काही दिवसाच्या तोंडावर आहे आणि त्यामुळे मग हे जर मुलांना जर आता नियुक्तीपत्र दिलं नाही तर पुन्हा त्यामध्ये 2-4 महिन्याचा गॅप जाईल, कारण ऑलरेडी ही मुलं त्यांच्या नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। नरहरी झिरवळ साहेबांच्या जे शासकीय निवासस्थान आहे त्याच्या खाली ती पार्किंग मध्ये ती 400-500 मुलं मुली तिथे राहतात आणि त्यातल्या 1-2 मागच्या काळामध्ये आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न मागच्या काळात केला होता। आणि हा मुद्दा घेऊन आम्ही ते गांधी पुतळ्यांचं आंदोलन केलं। त्यावर धनगर आरक्षणाच्या संदर्भातला सुद्धा आमचा विषय होता की आपण चर्चेच्यावर केली मागच्या बडे मुद्द्यामध्ये की धनगर हे धनगर नाहीत किंवा कसं सुप्रीम कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे। मग या सगळ्या मुद्द्यांवर शासन आम्ही जी आर काढू वगैरे काही गोष्टी होत्या आणि या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला मुख्यमंत्री चर्चा करायची होती। ठीक आहे, आम्हाला वेळ दिला होता, तो वेळ मुख्यमंत्री साहेबांनी पाळला नाही। परवा दिवशी आम्ही 2 वाजेपासून रात्री 10:30 पर्यंत आम्ही त्यांची वाट बघितली। कालही त्यांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे मग नाईलाजास्तव आजचा हा विषय आम्हाला त्या ठिकाणी करावा लागला। ठीक आहे बाळासाहेब, एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण सरकारी पातळीवर GR निघण्याच्या संदर्भात हालचाली सुरू आहेत असं सांगितलं जात आहे। तुम्ही या सगळ्या बैठकींमध्ये असता काय नेमकं सरकारी पातळीवरती घडतंय? धनगर समाजाला, आदिवासी समाजाला हे कळणं गरजेचं आहे, महाराष्ट्रातल्या इतर समाजांना कळणं गरजेचं आहे। काय नेमकं घडतंय आणि आजच्या या दबाव तंत्रानंतर, या आंदोलनाच्या नंतर तुमची वाट बिकट झाली आहे का? महाराष्ट्रातील खरं तर आज या महाराष्ट्रातील सर्वोच्च सभागृह असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष आणि आता जे बोलत आहेत ते आमदार, सन्माननीय आमदार, म्हणजे उपाध्यक्ष आणि त्या सभागृहातील सदस्य, ज्या महाराष्ट्राचं सर्वात सभागृह उच्च आहे त्या सभागृहातील सदस्यांना या पद्धतीनं एखाद्या साध्या कार्यकर्त्यासारखं आंदोलन करण्याची त्या ठिकाणी वेळ येते। ही आता निवडणुका समोर ठेवून या आदिवासी बांधवांना त्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी, स्वतःचे उमेदवार स्वतःचं कर्तृत्व झाकण्यासाठी आता ते पडतायत निवडणुकीमध्ये। ते पाप कुठेतरी झाकायचं आहे, लोकांमध्ये वातावरण निर्माण करायचं आहे, आम्ही तुमच्यासाठी करतोय म्हणून त्या जाळीवर जाऊन उड्या मारायच्या। खरं तर या सभागृहाचा महाराष्ट्र शर्मेनं मान खाली घातली आहे। या इथं बसलेल्या आमदारांनी, झिरवळ साहेबांनी सगळ्यात अगोदर माफी मागितली पाहिजे आणि त्यानंतर चर्चेला सुरुवात केली पाहिजे। तुम्ही अगोदर महाराष्ट्राची माफी मागा। महाराष्ट्राची मान लाज शर्मेनं झुकलेली आहे
आणि फक्त निवडणुकांसाठी तुमचं केलेलं 5 वर्षाचं पाप झाकण्यासाठी तुम्ही महाराष्ट्राच्या आदिवासी बांधवांमध्ये, धनगर बांधवांमध्ये आम्ही तुम्ही धनगर हा विषय आमच्या लेकराबाळांच्या ताटामध्ये काहीतरी वाढतंय देतंय. इतके वर्षाचं आरक्षण तुम्ही खाल्लं. धनगर ठीक आहे, मी उत्तर घेतो. भुसाराजी, त्यांचं म्हणणं आहे निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम हे सगळं केलं जातंय, दबाव टाकला जातोय, त्यांचा हक्काचं आरक्षण नाकारलं जातंय, हा त्यांचा दावा आहे. अहो, माननीय सर्वोच्च न्यायालयाने नाकारलंय ते, आम्ही नाकारण्याचा प्रश्नच येत नाही. एक नाही 2 वेळा नाकारलेला आहे. बर, याच्या आधीच्या काळात पण नाकारलंय, आता 4 महिन्यापूर्वी नाकारलेलं आहे. आम्ही कोण नाकारणार आहे? परंतु धनगर हे धनगर नाहीत हा माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे, माननीय उच्च न्यायालयाचा निकाल आहे. आणि नसलेली गोष्ट विनाकारण फक्त शब्दाचा खेळ करून त्यामध्ये घुसण्याचं काम हे करतायत. राहिला विषयाच्या आमच्या आंदोलनाचा, आमच्या समाजावर जे काही आंदोलन आम्ही केलं तर आमच्या हक्काचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत होता. मागच्या 14 दिवसची मुलं, 500 मुलं त्या ठिकाणी त्याचं घरदार विसरून त्या ठिकाणी बसलेले आहेत. कुणी आत्महत्याचा प्रयत्न करताय, कुणी त्याच्या जीवाशी खेळतंय. हे होऊ नये म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना वारंवार विनंती करत होतो की बाबा याच्यावर मार्ग काढा. 2दा बैठक झाली, ती निष्फळ ठरली आणि म्हणून मग आज न्यायालयाने आम्हाला मार्ग स्वीकारावा लागला. ठीक आहे, मला या चर्चेमध्ये गणेश केसकर यांना आणायचं. गणेशजी, तुम्ही गेली अनेक दिवस, खरं तर वर्षभर सातत्यानं धनगर आरक्षणाच्या संदर्भात आंदोलन करताय, उपोषण करताय. आता तुम्ही संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा आंदोलन करताय. तुम्ही आंदोलन का करताय? त्यांचं म्हणणं आहे जर हायकोर्टानं, सुप्रीम कोर्टानं तुमचं नाकारलेलं आहे तुम्हाला आरक्षण, तर मग तुमचा हा दावा टिकतो कुठे? कशाच्या आधारावर तुम्ही मागताय? हा त्यांचा सवाल आहे. मुळात गेल्या 60 वर्षापासूनचा हा धनगर समाजाचा प्रश्न आहे आणि आम्ही याच्या अगोदरही खूप आंदोलन, हे माझं 4थं आंदोलन आहे, उपोषण आहे. आता आम्ही संभाजीनगरमध्ये बसलोय. त्याचं महत्वाचं कारण हे आहे सर, कारण की जी आमची उच्च न्यायालयातली जी केस होती, जी हे सांगतायत तुम्ही हरला, तर ती केस ह्याच संभाजीनगरमध्ये जे खिल्लारी कुटुंब आहेत, जे धनगरच आहेत, त्यांना त्यांचे खाडाखोड करून जे आपलं शाळेचं सर्टिफिकेट असतं त्यावर धनगरचं धनगड करून खाडाखोड करून या संभाजीनगरच्या जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून कास्ट व्हॅलिडिटी करून घेतलं आणि ऐन मोक्याला 10 वर्षाच्या केसच्या शेवटच्या टप्प्यात ते सर्टिफिकेट पुढे आलं आणि धनगरांची जी केस होती 10 वर्षाची ते आम्ही हरलो. आता मला तुम्हाला हे सांगायचंय साहेब की या जगात, या भारत देशामध्ये कुठंच धनगड अस्तित्वात नाहीत. धनगड ही जमातच अस्तित्वात नाहीये. आता ज्यावेळेस या शेड्यूल ट्राईबच्या वगैरे लिस्ट बांधल्या तर 1931 ची जी काही जनगणना होती त्याचा आधार घेऊन ह्या सगळ्या लिस्ट बांधल्या आणि मग याच्यामध्ये धनगड हा शब्दच नव्हता, धनगर हा शब्द होता. बरोबर आहे. ज्यावेळेस आपला महाराष्ट्र वेगळा झाला 1960ला, त्यावेळेस 36 नंबरला धनगड असं लिहिण्यात. काही मान्यवर आपले बरं का, मी बोलत असताना मला बोलून द्या, मध्ये कोणी बोलू नका, तुम्हाला तुमचा वेळ भेटेल. तिथं ओव्हरऑल धनगड अशी एंट्री आली. आता मला सांगा, ज्या गोष्टीमुळे आमची केस आम्ही हरलो, त्यांचे ज्या वेळेस आपण सर्टिफिकेट पाहतो, ज्या सर्टिफिकेटवर त्यांना धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी भेटले त्याच्यावर धांगड नव्हतं लिहिलं, धनगड लिहिलं होतं. बरोबर आहे. त्यामुळे या राज्यामध्ये, आणि तुम्ही जी एंट्री पण बघताय ना, अशी कितीतरी राज्य आहेत. मी तुम्हाला त्या राज्यांची नावं सुद्धा सांगू शकतो. काही मान्यवर आपले असे बोलतात आपल्याला की तिथं धांगड लिहिलंय. हा शब्द आमच्या तोंडात घातला जातोय. धांगड असं नाहीच आहे. ठीक आहे. मागच्या बडे मुद्द्यामध्ये सुद्धा खरं तर या सगळ्याबद्दल मी येतो तुमच्याकडे. मागच्या बडे मुद्द्याच्या वेळेस सुद्धा धांगड आणि धनगडच्या बद्दल खूप मोठा युक्तिवाद प्राध्यापक डॉक्टर संजय दाभाडेंनी केलेला होता. दाभाडेजी, त्यांचं असं म्हणणं आहे की हा धांगड जो शब्द तुम्ही सांगताय तो नाहीच आहे, मुळात हा धनगडच आहे. आणि धनगड राज्यामध्ये जर नसेल तर मग 36 नंबरला असलेली जात कुठली, हा त्यांचा सवाल आहे. या ठिकाणी जी चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये त्या निमित्ताने मी एक अतिशय महत्वाचा मुद्दा आज या ठिकाणी अधोरेखित करू इच्छितो. प्लीज. सर्वांनी त्या मुद्द्याकडे त्याची नोंद घ्यावी असं मी विनंती आणि आवाहन या ठिकाणी करू इच्छितो. आज महाराष्ट्रामध्ये जे अभूतपूर्व आंदोलन आणि अभूतपूर्व पाऊल महाराष्ट्राच्या आदिवासींना, त्यांच्या लोकप्रतिनिधींना
आणि महाराष्ट्राचे विधानसभेचे उपाध्यक्ष माननीय नरहरी झिरवाळ साहेबांना उचलावं लागलं, त्याचं मुख्य कारण किंबहुना त्याचं एकमेव कारण म्हणजे पेसा भरती. पेसा आजचं जे आंदोलन करावं लागलेलं आहे त्याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. आजचं आंदोलन हे पेसा भरतीच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 29 ऑगस्ट 2024 रोजी जी बैठक झाली होती आणि आता 30 तारखेला 30 सप्टेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी जो शब्द दिला होता पेसा भरतीच्या संदर्भामध्ये तो शब्द त्यांनी पाळला नाही. त्यांनी सांगितलं 29 ऑगस्टच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं जर सर्वोच्च न्यायालयाकडून पेसा आदिवासी भरतीच्या संदर्भात काही निकाल आला किंवा नाही आला तरी सुद्धा आम्ही पेसा भरतीच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेऊ, हा शब्द त्यांनी दिला होता 15 सप्टेंबर पर्यंतचा. आपल्याला माहित असेल की 1 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यामधील आदिवासी तरुण आणि तरुणी यांनी नाशिकमध्ये एक मोठं आंदोलन बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी कॉम्रेड जीवा पांडू गावित आदिवासी माजी आमदार यांनी सुद्धा बेमुदत उपोषण केलं होतं. फार मोठे मोर्चे त्या ठिकाणी झाले आणि त्याच्या पार्श्वभूमीवर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जी बैठक घेतली दरम्यान 29 ऑगस्टला त्यामध्ये त्यांनी दिलेला शब्द होता 15 सप्टेंबरला आम्ही तुम्हाला सकारात्मक पाऊल उचलू. त्याच्यानंतर माननीय झिरवाळ साहेबांना जे 30 सप्टेंबरला आंदोलन करायला लागलं गांधी पुतळ्याच्या ठिकाणी आणि त्यांच्यासोबत इतरही आदिवासी उपस्थित होते. त्यामध्ये मुद्दा होता माझा जो प्रश्न इथं उपस्थित केला गेला पेसाच्या मुद्द्याबद्दल आपण चर्चा करत नाहीयेत. आता मुद्दा हा आहे की ज्या प्रकारची मांडणी केली जाते तुम्ही जे म्हणताय त्यांचं असं म्हणणं आहे की धनगड हे राज्यामध्ये नाहीच आहेत, मग 36 नंबरला जी जात आहे ती कोण आहे असा त्यांचा सवाल आहे. माझा त्याच्याबद्दल मी तुम्हाला प्रश्न विचारलाय. नाही त्यांचा जो सवाल आला सर, त्यांचा जो सवाल आलेला आहे तो प्रामुख्याने आजच्या आंदोलनाला धरून आलेला आहे. आजच्या आंदोलनाच्या संदर्भात त्यांनी जी आता सांगितलं की महाराष्ट्राचे उपाध्यक्षांना त्या ठिकाणी हे करावं लागलं, अशा पद्धतीने संविधानिक पदावरच्या माणसाला असं करावं लागलं, या पद्धतीचे धनगर बांधव काहीतरी या ठिकाणी भूमिका मांडतायत. म्हणून मी पहिल्यांदा मुद्दा क्लिअर करू इच्छितो, आजचं जे आंदोलन झालं ते धनगर विषयासंदर्भात नाही. आमच्या दृष्टीने म्हणजे तांत्रिक दृष्ट्या शासकीय दृष्ट्या धनगर विषय आमच्यासाठी एका अर्थाने त्याला पूर्ण विराम हा खुद्द मुख्यमंत्री महोदयांनी 30 सप्टेंबरच्या बैठकीत दिलेला आहे. त्यांनी निसंदिग्ध शब्दामध्ये झिरवाळ साहेबांच्या आंदोलनानंतर सांगितलं होतं की अशा पद्धतीचा जो ज्या जीआरचा उल्लेख आमचे धनगर बांधव करत होते अशा पद्धतीचा कोणताही जीआर काढण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, तशा पद्धतीचा जीआर आम्ही काढणार नाही असं त्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी 30 सप्टेंबरला सांगितलं. आमच्या दृष्टीने धनगर विषय त्या दिवशी संपलेला आहे. आजचं जे आंदोलन आहे हे पेसाच्या संदर्भात आहे हे मी या ठिकाणी बिंबवलं जाते. आणि हे दाभाडे साहेब तुमचं लोकल स्टँडिंग आहे, तुम्ही 36 नंबरला धांगड कधी म्हणता धनगड म्हणता. आम्हाला आजही तुमच्यावरती पूर्णपणे दावा आहे की तुम्ही महाराष्ट्रात एक धनगड दाखवा एक धांगड दाखवा. तुम्ही जर संविधान आज माननीय झिरवाळ साहेब उपाध्यक्ष पदावरती आहेत, तुम्हाला प्रोटोकॉल माहित पाहिजे की त्या उपाध्यक्ष पदावरतीच्या व्यक्तीने जर लेटर लिहिलं तर मुख्यमंत्री त्यांनी त्यांच्या केबिनमध्ये येऊन बैठकीला बोलवलं पाहिजे. आज तुम्ही म्हणता की आमचं हे पेसासाठी आंदोलन झाले, तुम्ही म्हणता मुख्यमंत्री साहेबांनी तुम्हाला सांगितलं जीआर काढण्याचे अधिकार नाही. आम्हाला हे मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं लेखी आश्वासन आहे 30 तारखेपर्यंत त्यांना जे काही डॉक्युमेंट आहेत ते आम्ही दिलेले आहेत. शिंदे कमिटीचा रिपोर्ट आज आमचा सादर झालेला आहे. त्यामुळे आपण मुख्य मुद्दा डायव्हर्ट करण्यापेक्षा तुम्ही तुमचा जो लोकल स्टँडी आहे की तुम्ही आमच्या या धनगर आरक्षणाला जो विरोध करता विनाकारण तो विरोध न करता
जाणीवपूर्वक तुम्ही कागदोपत्री जे काही शब्द आहेत ते मान्य करायला पाहिजे आणि हा जो काही धनगर आणि आदिवासीचा जो विनाकारण वाद इथल्या राजकीय व्यवस्थेने निर्माण केलेला आहे तो आपण सर्वांनी तुम्ही इंटेलेक्च्युअल आहात, मी सुद्धा इंटेलेक्च्युअल आहे, आपण तुम्हाला वारंवार आमच्या माननीय प्रकाशअण्णा शेंडगेंनी सुद्धा 2 वेळा झिरवाळ साहेबांना आमंत्रित केलं या डिस्कशनसाठी. आम्हाला कुणालाही वाटत नाही की आपल्या या दोघांमध्ये वाद व्हावे, परंतु हे जाणीवपूर्वक निर्माण केलेलं षडयंत्र आहे. त्यामुळे आमचं पुन्हा तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही विनाकारण धांगड आहे धनगड आहे असं म्हणून तुम्ही धांगड म्हणता, त्याच्याबद्दल तुम्ही धनगर समाजाची माफी मागितली पाहिजे. अनेक वेळा तुम्ही मुद्दाम धांगड म्हणता. धनगर म्हणायला तुमची जीभ जडते का? प्रत्येक वेळी धांगड काय म्हणता? अनुभवता का लोकांच्या अजून एक मुद्दा आहे. वारंवार सन्माननीय डॉक्टर दाभाडे साहेब म्हणतात की जी प्रेसिडेन्शियल ऑर्डर आहे यू शुड रीड ॲज इट इज. 29 नंबरला कोळी महादेव आहे, आमच्याकडे डॉक्युमेंट आहे, बडे साहेबांकडे डॉक्युमेंट आहे, तुमचे सन्माननीय मंत्री मधुकर पिचड साहेब सन्माननीय मंत्री मधुकर पिचड साहेबांच्या डॉक्युमेंट त्यांची कास्ट आज एवढ्या आदिवासी मंत्री होऊन गेले तुमचेच लोक इतक्या बोगस पद्धतीने हे डॉक्युमेंट तयार करून त्यांनी एवढं पद भूषवलेले मंत्रीपद भूषवले. त्याच्यावर तुम्ही कधी बोलणार आहे? माझ्याकडे पूर्ण कुंडली आहे साहेब, आज पूर्ण कुंडली आहे. थांबा सांगतो तुम्हाला. 1950 ची ऑर्डर 1950 ची ऑर्डर आहे. 1950 ची ऑर्डर आहे. 37 क्रमांकाला त्यांचं म्हणणं काय आहे त्याला प्रतिवाद करू ना. एक जणाचा एक जबरदस्तीने त्यांनी त्यांच्या इंटरप्रिटेशन खोडून काढण्याचा अधिकार तुम्हाला आहे. त्या दिवशी दाखवलं होतं आम्ही कधीच धनगड एकाच आहे. आमची मागणी क्लिअर आहे. या महाराष्ट्रात धनगड नावाची जमात अस्तित्वात नाही, ते धनगर आहे. प्रेक्षकांना काय करणार? दोघं एकाच वेळी बोलला तर प्रेक्षकांना करणार नाही. एक जण ओरॉन धांगड भारतामध्ये अस्तित्वात आहेत आणि त्या संदर्भामध्ये छत्तीसगडच्या आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने त्याचा अहवाल बनवलेला आहे. त्यामुळे खोटं रेटून बोलताय तुम्ही, पण खोटं बोलताय हे लक्षात घ्या. ठीक आहे. केसकरजी मला केसकरजी नाही. तीचा अहवाल जर केला विलासजी मला एक मिनिट मला एक मिनिट बोलू दे. एक मिनिट बोला. मी येतो तुमच्याकडे. गणेशजी येतो तुमच्याकडे. भुसाराजी तुमचं सबमिशन. विलासजी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये फार मोठा अभ्यास या विषयावर झाला. तो अहवाल जर आपण सार्वत्रिक जर सरकारने केला त्यातून सर्व सत्य बाहेर येईल. तुम्ही वाचलाय का? वाचलाय का? चुकीचा मेसेज द्यायचा नाही. तुम्ही वाचलाय का? तुम्ही वाचलाय का? कुणी बघितलाय का? चुकीचं बोलायचं नाही. तुम्ही वाचलाय का? तुम्ही बघितलाय का? महाराष्ट्राच्या जनतेने बघितलाय का? सरकारने बाहेर काढलाय का? तुम्ही खोटं बोलू नका. खोटं बोलून महाराष्ट्राच्या जनतेला बसवायचं काम करू नका. आमदार साहेब, खोटं बोलून बसवायचं काम असेल तर तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचा अहवाल मागवा. तिथं का तुमची हिंमत होत नाही? अरे तुम्ही वाचला का? संजयजी दाभाडे साहेब आपल्याला सराव वाचता येत नाही का? ठीक आहे. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. ठीक आहे. मी येतो. तो मुद्दा घेऊ आपण. पाणी होऊ द्या आणि येऊ द्या टाटा. ठीक आहे. मला केसकरजी बोला. गणेशजी बोला. ते समोर येऊ द्यायला घाबरता कशाला? अहो तुम्ही आणा ना. मला डॉक्टर साहेब येतो. सर्वांनी शांत बसा. मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची. हे राज्य हा देश पूर्णपणे संविधानावर चालतो. संविधानाचं डॉक्टर साहेब मागणी सरकारकडे येऊ द्या. ठीक आहे. डॉक्टर साहेब आपण त्या मुद्द्यावर येऊ. गणेशजी बोला. तुम्ही सलग बोला. नळावली भांडणं चाललेत का आपली? नळावली भांडणं चाललेत का आपली? संविधानाचं काम हे इंग्लिश मधून चालतं आणि त्या राज्यभाषेच्या सलग बोला. हा, संविधानाचं काम हे इंग्लिश मधून चालतं. त्या राज्याच्या राज्यभाषेनुसार त्याचं ट्रान्सलेशन केलं जातं. आता माझ्याकडे इथं काय लिस्ट आहेत. आता बिहार राज्यामध्ये जर तुम्ही बघितलं 26 नंबरला ओरॉन धनगर असलेले, परंतु त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं? उराव धांगड. बरोबर आहे. त्यानंतर झारखंडमध्ये तुम्ही गेला तर 25 नंबरची एंट्री ओरॉन धनगर, त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं? उराव डांगर. बरोबर. ओडिसामध्ये गेला 53 नंबरची एंट्री ओरॉन धनगर,
त्याचं प्रोनाउन्सिएशन काय होतं, ओराव धांगर. तसंच आता ह्या 3 राज्यामध्ये धनगड होतं, त्याचं बदलून धनगर केलंय. महाराष्ट्रामध्ये अशी 3 राज्य, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, याच्यामध्ये धनगड आहेत, बरोबर आहे. त्याचं प्रोनाउन्सिएशन आता छत्तीसगडमध्ये कसं होतं 33 नंबरला DHANGAD, त्याचं प्रोनाउन्सिएशन धांगड. मध्य प्रदेशमध्ये DHANGAD द न ग ढ ढ ढगाचा, आणि महाराष्ट्रामध्ये DHANGAD द न ग ड. तर मग हे आमच्या तोंडात हे धांगड धांगड का टाकतात? महाराष्ट्रामध्ये DHANGAD ला तुम्ही धनगड म्हणणार का धांगड म्हणणार? उगाच काहीतरी डायव्हर्ट करायचं. विलाजी सुप्रीम या धनगर या विषयावर माननीय सर्वोच्च न्यायालयाने 2 वेळा दिलेला आवाज दिलाय ना. अभ्यास करणारी तिने धांगड असं लिहिलेलं आहे. हा बोला डॉक्टर बोला. प्रशिक्षण संस्थेने धांगड लिहिलेला आहे. त्या राज्याच्या राज्यभाषेनुसार ट्रान्सलेट होतात. मग महाराष्ट्रामध्ये